Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बुलेटिनची सुरुवात एका मोठ्या बातमीने. IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल आता समोर आलाय. ओपिनियन पोल नुसार विधानसभेत महायुतीचं पारडं जड दिसतंय. सर्व्हेमध्ये महायुतीला 145 ते 165 जागा मिळण्याचा अंदाज आहे. सर्व्हेत मवियाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या पोलनुसार 145 ते 165 जागा महायुतीला मिळू शकतात. यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या एकूण 70 जागांपैकी 31 ते 38, विदर्भातल्या एकूण 62 जागांपैकी 32 ते 37 आणि मराठवाड्यातल्या एकूण 46 जागांपैकी 18 ते 24 जागा महायुतीच्या पारड्यात पडू शकतात. IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिक्सचा हा ओपिनियन पोल आहे. तर ठाणे आणि कोकण रिजनमध्ये एकूण 39 जागांपैकी 23 ते 25 जागा महायुतीला मिळू शकतात. तर मुंबईतल्या एकूण 36 जागांपैकी 21 ते 26 आणि उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण 35 जागांपैकी 14 ते 16 जागा. परत एकदा पाहूयात. पश्चिम महाराष्ट्रातल्या 70 जागांपैकी 29 ते 32, विदर्भातल्या 62 जागांपैकी 21 ते 26, मराठवाड्यातल्या एकूण 46 जागांपैकी 20 ते 24. ठाणे आणि कोकण रिजनमधल्या एकूण 39 जागांपैकी 10 ते 11, मुंबईतल्या एकूण 36 जागांपैकी 10 ते 13 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. तर उत्तर महाराष्ट्रातल्या एकूण 35 जागांपैकी 16 ते 19 जागा महाविकास आघाडीला मिळू शकतात. अशा एकूण 106 ते 126 जागा महाविकास आघाडीला मिळण्याची शक्यता आहे. IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल समोर. ओपिनियन पोलनुसार विधानसभेत महायुतीचं पारडं जड. सर्व्हेत महायुतीला 145 ते 165 तर मवियाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज. देवेंद्र फडणवीसांनी द महायुती म्हणत केला फोटो ट्विट. फडणवीस, शिंदे आणि अजितदारांचा हातात हात घेतल्याचा फोटो, युती भक्कम असल्याचा फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या डोक्यात कमळ असल्यामुळे तुम्ही मशीनवर कमळ शोधणार, मात्र आता घड्याळ चिन्ह दाबा, पंकजा मुंडेंचं मतदारांना आवाहन. मविया आणि महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत फैसला निकालानंतरच होणार, तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्री ठरवतील, शहांचं वक्तव्य. तर ज्यांचे IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल समोर. ओपिनियन पोलनुसार विधानसभेत महायुतीचं पारडं जड. सर्व्हेत महायुतीला 145 ते 165 तर मवियाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज. देवेंद्र फडणवीसांनी द महायुती म्हणत केला फोटो ट्विट. फडणवीस, शिंदे आणि अजितदारांचा हातात हात घेतल्याचा फोटो, युती भक्कम असल्याचा फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या डोक्यात कमळ असल्यामुळे तुम्ही मशीनवर कमळ शोधणार, मात्र आता घड्याळ चिन्ह दाबा, पंकजा मुंडेंचं मतदारांना आवाहन. मविया आणि महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत फैसला निकालानंतरच होणार, तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्री ठरवतील, शहांचं वक्तव्य. तर ज्यांचे IANS वृत्तसंस्था आणि मॅट्रिक्सचा ओपिनियन पोल समोर. ओपिनियन पोलनुसार विधानसभेत महायुतीचं पारडं जड. सर्व्हेत महायुतीला 145 ते 165 तर मवियाला 106 ते 126 जागा मिळण्याचा अंदाज. देवेंद्र फडणवीसांनी द महायुती म्हणत केला फोटो ट्विट. फडणवीस, शिंदे आणि अजितदारांचा हातात हात घेतल्याचा फोटो, युती भक्कम असल्याचा फोटोतून दाखवण्याचा प्रयत्न. धनंजय मुंडेंनी कमळ घेतलं असतं तर बरं झालं असतं. तुमच्या डोक्यात कमळ असल्यामुळे तुम्ही मशीनवर कमळ शोधणार, मात्र आता घड्याळ चिन्ह दाबा, पंकजा मुंडेंचं मतदारांना आवाहन. मविया आणि महायुतीतील मुख्यमंत्री पदाबाबत फैसला निकालानंतरच होणार, तिन्ही पक्ष बसून मुख्यमंत्री ठरवतील, शहांचं वक्तव्य. तर ज्यांचे जास्त आमदार त्यांच्या प्रतिनिधी मुख्यमंत्री असणार, पवारांकडून मवियाची भूमिका स्पष्ट. मी अजून म्हातारा झालो नाही, सत्ता बदलल्याशिवाय शांत बसणार नाही, धाराशिवमधील सभेत बोलताना शरद पवारांचं वक्तव्य. तर पवारांना सत्ता स्थापनेची कोणतीही संधी देणार नाही, शहांचा निशाणा. मला मुख्यमंत्री पदाची नाही तर महाराष्ट्राची स्वप्न पडतात, विरोधकांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचं प्रत्युत्तर. परळीत माझ्यासमोर कुणीही आलं तरी आव्हान नाही, काही पक्ष निवडणूक आली की फक्त 2 महिनेच ऍक्टिव्ह होतात, आदित्य ठाकरेंची प्रचार रॅलीतून मनसेवर टीका.
कुटुंबाच्या आड कधी राजकारण येऊ दिलं नाही. वरळीत गेल्या वेळी 37,000 मतं असतानाही आदित्य विरोधात उमेदवार दिला नाही. पण आज अमित उभा असताना मी भिका मागणार नाही. राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना सुनावलं. अमित विरोधात उभ्या असलेल्या सगळ्यांची अंडीपिल्ली बाहेर काढू शकतो, पण जो कोणाचाच नाही राहिला त्याच्याबद्दल काय बोलायचं. राज ठाकरेंची नाव न घेता सरवणकरांवर टीका. 2019ला परळीतून पराभूत झाल्यावर मला प्रचंड राग आला. मी ठरवलं मी पुन्हा लढणार नाही, तर जिल्हा परिषदेत आणल्याशिवाय परळीत येणार नव्हते. पंकजा मुंडेंकडून भावना व्यक्त. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी शरद पवार आज उत्तर महाराष्ट्रात पारोळा, सिंदखेडा, जामनेर, मुक्ताईनगर आणि धरणगावमध्ये पवारांची सभा. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची नागपूर आणि गोंदियात रॅली. त्यानंतर गोरेगाव आणि मालाडमध्ये फडणवीसांची सभा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची तोफ आज छत्रपती संभाजीनगरमध्ये धडाडणार. शिंदे वैजापूर आणि कन्नड मतदारसंघात सभा घेणार. उद्धव ठाकरेंच्या आज वणी, यवतमाळ, वाशिम, चाळीसगाव आणि चोपड्यात सभा. उद्धव ठाकरे आज काय बोलणार याकडे लक्ष. राज ठाकरे यांची दहिसर पूर्व आणि मालाडमध्ये सभा. मनसेच्या उमेदवारांसाठी प्रचारासाठी राज मैदानात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त पुणे शहरातील वाहतुकीत मोठे बदल. टिळक चौक ते भिडे पूल चौक दरम्यान एकेरी वाहतूक, तर आज 12 वाजल्यापासून जड वाहनांना शहरात बंदी. नागपूरमध्ये भाजप खासदार रवी किशन यांचा आशिष देशमुखांच्या प्रचारासाठी रोड शो. सावनेर मतदारसंघात आशिष देशमुख यांच्या प्रचारासाठी दिग्गजांची हजेरी. माझ्या बापाचा बाप आला किंवा राहुल गांधींच्या बापाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही. लोकसभेला विरोधकांकडून खोटा प्रचार. तर आता राज्यात महायुतीला बहुमत मिळणार. रामदास आठवलेंकडून विश्वास व्यक्त. काही जण स्वतःला टायगर म्हणतात. अरे टायगर तो हम है. कोण टायगर असेल त्यांनी मतदारसंघाच्या बाहेर या. खासदार निलेश लंकेंचं सुजय विखेंना अप्रत्यक्ष आव्हान. थोरात साहेबांनी कधीच कोणाला रोखलं नाही. जे म्हणतात इथे दडपशाही आहे त्यांनी एकदा आरसा बघा. जयश्री थोरातांची विखे पाटील पिता पुत्रांवर टीका. पुण्यातल्या बऱ्याच भागात दहशतीचं वातावरण. सत्ताधाऱ्यांना कोयता गँगचा बंदोबस्त करता आला नाही. जयंत पाटलांचा महायुतीवर निशाणा. वसंत मोरेंच्या हातात तुतारी कधी देऊ शकतो ते माझे आवडते नेते. लोकसभेतही मोरेंवर माझं लक्ष होतं. जयंत पाटलांकडून वसंत मोरेंचं कौतुक. सूत्रसंचालकाच्या गुलाबी शर्टवर जयंत पाटलांची मिश्किल टिप्पणी. माझा गुलाबी शर्टवर आक्षेप आहे असं जयंत पाटील म्हणाले. जयंत पाटलांनी आक्षेप घेताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. निवडणुकीत भाजप कुठल्याही स्तरावर जाऊ शकतं, त्यामुळे गाफील राहू नका. मवियाला साथ देऊन लोकशाहीला विजयी करा. खासदार प्रणिती शिंदेंचं मतदारांना आवाहन. धारावीत काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा. प्रचारादरम्यान दोन्ही गटात धक्काबुक्की. अनेक कार्यकर्ते जखमी. परिसरात तणावाचं वातावरण. माझं नाव यादीत आल्यावर काकांना वाईट वाटलं. मी कसा मागे पडलो. अमित ठाकरेंची उद्धव ठाकरेंना खोचक टीका. मी संदीप देशपांडेंना सांगितलं वरळीतून माघार घ्यायची नाही. अमित ठाकरेंची माहिती. राम मंदिर आणि संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांसोबत उद्धव ठाकरे बसले. ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर त्यांनी सावरकरांबद्दल 2 चांगले शब्द बोलण्याची विनंती राहुल गांधींना करावी. अमित शहांचं आव्हान. अमित शहांना स्मृतिभ्रंश झालाय. कलम 370 हटवताना शिवसेनेने भाजपला पाठिंबा दिला होता. उद्धव ठाकरेंचा शहांवर पलटवार. शरद पवारांनी महाराष्ट्रासाठी काय केलं सांगावं. शरद पवार जे बोलतात त्याचा वास्तवाशी काही किलोमीटरपर्यंत सुद्धा संबंध नसतो. शरद पवारांकडून नकली जनादेश घेण्याचा प्रयत्न. अमित शहांची टीका. शरद पवार राजकारणातून दूर राहिले तर हाच पठ्ठ्या काम करणार. आपलं नाणं तिथं खणखणीत. अजित पवारांचं विधान. छोटा पठ्ठ्या शरद पवारांच्या वाईटावरच उठलाय. संजय राऊतांचा अजित पवारांवर निशाणा. भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध. लाडक्या बहिणी आणि वृद्ध पेन्शनधारकांना 2100 रुपये देणार. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह 25 लाख रोजगार निर्मिती करण्याचं वचन. अमित शहा, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बंद दाराआड चर्चा. चौघांमध्ये जवळपास 15 ते 20 मिनिटं बैठक. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात विकासाचे मुद्दे आणि जाहीरनाम्यावर भर द्या. शहांच्या नेत्यांना सूचना. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी शेअर बाजार बंद राहणार. 20 नोव्हेंबरला स्टॉक मार्केटमध्ये बीएसई आणि एनएसईवर कोणतंही कामकाज होणार नाही. एप्रिल ते सप्टेंबरच्या काळात भारताची कोळसा आयात
10.6 टनांवर मागच्या वर्षाच्या तुलनेत भारताच्या कोळसा आयातीत 7.8% वाढ. 2024च्या पहिल्या तिमाहीत युरोपियन युनियनचा भारत सर्वात मोठा तेल निर्यातदार. युरोपियन महासंघातील देशांना भारताकडून निर्यात होणाऱ्या डिझेलच्या प्रमाणात 58% वाढ. 7 महिन्यात हरवलेले 861 बालकं पालकांना सुपूर्द. मध्य रेल्वेच्या ऑपरेशन नन्हे फरिश्तेला यश. एप्रिल ते ऑक्टोबर दरम्यान हरवलेल्या बालकांना पालकांकडे सोपवण्यात यश. जम्मू काश्मीरच्या किश्तवारमध्ये सैन्य दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमकीत लष्करातील एक अधिकारी शहीद तर 3 जवान जखमी. न्यायमूर्ती संजीव खन्ना 51वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू खन्ना यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील. मुंबई विमानतळावर कर्मचाऱ्यांच्या मदतीनं सुरू असलेल्या सोन्याच्या तस्करीचा डीआरआयकडून पर्दाफाश. डीआरआयकडून विमानतळावरील कर्मचाऱ्यांना अटक. सिडकोच्या घरांच्या नोंदणीसाठी आणखी 1 महिन्याची मुदतवाढ. अधिकाधिक ग्राहकांनी अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण करावं, सिडकोचं आवाहन. विमानतळांवर इकॉनॉमी झोन अनिवार्य करण्याचा एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाचा निर्णय. त्यामुळे विमानतळावर आता खाद्यपदार्थ स्वस्त मिळणार. भारतात यूपीआय पेमेंटचं प्रमाण वाढलं, परिणामी एटीएमची संख्या घटली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या आकडेवारीतून माहिती समोर. शालेय विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओ निर्मिती आणि कौटुंबिक पत्रलेखन उपक्रम आयोजित. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी शिक्षण संचालनालयाचा उपक्रम. गेली 35 वर्ष तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघात विकासाला गती नाही. अजितदादा गटाचे उमेदवार संजय काका पाटलांचा आरोप. डोंबिवली आणि कल्याण ग्रामीण विधानसभा क्षेत्रात महायुतीचा मेळावा. कल्याणमध्ये 6च्या 6 जागा महायुतीच्या निवडून येणार. खासदार श्रीकांत शिंदेंकडून विश्वास व्यक्त. बेलापूर मतदारसंघात अपक्ष उमेदवार विजय नाहटा यांच्याकडून प्रचाराला सुरुवात. नाहटांच्या प्रचाराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद. नवापूर विधानसभा मतदारसंघात आदिवासी बोलीभाषेतून पथनाट्य करत जनजागृती. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात जनजागृती. नंदुरबार जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर 4000 वाहनांची तपासणी. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाकडून भरारी पथक तैनात. धुळ्यातील साक्री मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मंजुळा गावितांकडून प्रचार सुरू. पारंपरिक गीतातून लाडक्या बहीण योजनेची माहिती देत प्रचार सुरू. नंदुरबार जिल्ह्यातील चारही मतदारसंघामध्ये उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू. 4ही जागांवर काँग्रेसकडून उमेदवार तर भाजप 2, शिंदे गट आणि अजित पवार गटाला 1-1 जागा. नंदुरबार जिल्ह्यात रब्बी हंगामाला सुरुवात. जिल्ह्यात गहू हरभरा पिकांच्या पेरणीला सुरुवात. नंदुरबार बाजारपेठेत मका विक्रीला सुरुवात. लाल मका प्रति क्विंटल 1481 तर पांढरा मका 1960 रुपयांनी विक्री सुरू. मक्याला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांना दिलासा. शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतची कर्जमाफी. लाडक्या बहिणींना 3000 रुपये तर ज्येष्ठांना 25 लाखांचा आरोग्य विमा. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात उल्लेख. राज्यात जातनिहाय जनगणना करणार आणि आरक्षणाची 50% मर्यादा हटवणार. काँग्रेसच्या जाहीरनाम्यात आश्वासन. कालपासून तेलंगणात जातनिहाय जनगणना सुरू झाल्याची खरगेंची माहिती. महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यात महिला आणि मुलींसाठी घोषणांचा पाऊस. महालक्ष्मी योजनेद्वारे महिलांना महिना 3000 रुपये. महिलांसाठी बस प्रवास मोफत. वर्षाला 6 गॅस सिलेंडर 500 रुपयात. अशा विविध घोषणांचा समावेश. मोदींनी शिवरायांचा अपमान केला, त्यांचा हातगुण बघा. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हात लावला तो पडला. राम मंदिर बांधलं त्याला गळती लागली. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर निशाणा. 50 खोके एकदम ओके. घरात भरून ठेवा आणि सरकार चालवा ही महायुतीची नीती. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचा महायुती सरकारवर निशाणा. काँग्रेस आणि महाविकास आघाडीचा जाहीरनामा फसवाय, त्यावर कुणीही विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसचं रक्तच मुळात विकासाचं नाही. चंद्रशेखर बावनकुळेंचा निशाणा. भाजप खासदार धनंजय महाडिकांना निवडणूक आयोगाची नोटीस. लाडकी बहीण योजनेवरून महिलांबाबत केलेल्या वक्तव्यावरून महाडिकांना नोटीस. तात्काळ खुलासा करण्याचे आदेश. महात्मा फुले अण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊराव पाटील यांना भारतरत्न देण्याची मागणी. मवियाच्या महाराष्ट्र नाम्यात वचन.
300 युनिटपर्यंत वीज वापर असणाऱ्यांचं 100 युनिट वीज बिल माफ करण्याचं मवियाकडून वचन. राज्य सरकारच्या 2.5 लाख जागांची भरती प्रक्रिया सुरू करणार. एमपीएससीचं वेळापत्रक जाहीर करून 45 दिवसात निकाल जाहीर करणार असल्याचंही आश्वासन. राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात 20 वर्षांपूर्वीच्या गोष्टी. मवी आणि महायुतीच्या जाहीरनाम्यावरून राज ठाकरेंची टीका. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमुळे गप्प, नाहीतर नक्कीच धडा शिकवेन. विजय शिवतारेंना अजित पवारांना इशारा. पुरंदरमध्ये शिवतारे आणि अजित पवार गटाच्या संभाजी झेंडे यांच्यात मैत्रीपूर्ण लढत. आमच्या लोकांनी काम केलं असतं, बेमानी केली नसती तर नवनीत राणा विजयी झाल्या असत्या. अमरावतीत फडणवीसांचं वक्तव्य. तर नवनीत राणांचा आधुनिक झाशीची राणी असा फडणवीसांकडून उल्लेख. शहाजी बापू पाटलांनी गुवाहाटीचा डोंगर पाहिला. आता त्यांना 23 तारखेला रायगडाचं टकमक टोक दाखवा. 23 तारखेला रेल्वेचं तिकीट काढून त्यांना गुवाहाटीला पाठवा. सांगोल्यात उद्धव ठाकरेंचा शहाजी बापू पाटलांवर हल्लाबोल. आमचं घड्याळ चोरीला गेलंय, पोलिसात तक्रार केली आहे. जयंत पाटील यांचं आंबेगावातील सभेत वक्तव्य. काहींना घड्याळाच्या खाली लिहावं लागतंय, न्यायप्रविष्ट असं म्हणत जयंत पाटलांची अजित पवार गटावर टीका. बापू पठारेंवर सुनेकडून विनयभंगाचा गुन्हा. रुपाली चाकणकरांचा गंभीर आरोप. तर चाकणकरांनी आरोप सिद्ध करावे, बापू पठारेंचं आवाहन. लोकप्रतिनिधी खमका असायला लागतो, वाकडं चालून काही होत नाही अशी टीका करत भोरमध्ये अजित पवारांनी संग्राम थोपटेंची मिमिक्री केली आहे. वर्षाला 45 दिवस शिवाजी पार्क मैदान वापरण्याची मर्यादा संपली. मनसे आणि ठाकरे गटाला 17 नोव्हेंबरसाठी शिवाजी पार्क मैदान मिळण्याची शक्यता कमी. मुख्यमंत्री शिंदेंची ठाण्यात भव्य प्रचार रॅली. मतदारसंघातील लोकांचं माझ्यावर प्रेम. विक्रमी मताधिक्यानं जनता मला निवडून देईल, शिंदेंना विश्वास. महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना फडणवीसांनी आणली. अजित पवार किंवा देवेंद्र भोयार यांनी सुरू केली नाही. भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांचं अमरावतीत प्रचारादरम्यान वक्तव्य. अजितदादा आणि शरद पवारांनी एकत्र यावं अशी लोकांची इच्छा. निवडणुकीनंतर काय होईल हे सांगता येत नाही. दादांशिवाय कुठलंही सरकार स्थापन होऊ शकणार नाही, नवाब मलिकांचा दावा. पोलीस महासंचालक संजय वर्मांच्या सशर्त नियुक्तीवर हस्तक्षेप करा. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचं निवडणूक आयोगाला पत्र. संजय वर्मांची नियुक्ती म्हणजे कोर्टाच्या निर्देशांचं उल्लंघन असल्याचा पत्रात उल्लेख. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना मतदान नाही. आरक्षणावरून त्रास दिला त्याला निवडणुकीत सोडू नका. कुणी कुणाच्या सभेला किंवा प्रचाराला जाऊ नका. जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन. आवडत असेल किंवा नसेल, महायुतीचा धर्म पाळून उमेदवाराला प्रचंड मतांनी विजय करा. कल्याण पूर्वेच्या महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांचं प्रचार मेळाव्यात श्रीकांत शिंदेंचं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. श्रीवर्धन मतदारसंघात अजित पवार गटाला धक्का. सुनील तटकरेंचे निकटवर्तीय श्याम भोकरे शरद पवारांच्या संपर्कात. भोकरेंकडून अजित पवार गटाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा. संसदेतील संविधानाचा रंग काय? संविधानाचा खरा रंग कोणता? फडणवीसांनी सांगावं. प्रकाश आंबेडकरांचं देवेंद्र फडणवीसांना आव्हान. राहुल गांधी तुम्हाला फक्त बनवतायत, यापेक्षा वेगळा शब्द माझ्याकडे नाही. आक्षेपार्ह शब्दाचा वापर करत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांची राहुल गांधींवर टीका. सांगलीतील अजितदादा गटाचे उमेदवार संजय काका पाटलांचा गावोगावी प्रचार. तासगाव कवठे महांकाळमध्ये संजय काका पाटील आणि रोहित पाटलांमध्ये लढत. एक दिवस पंतप्रधान होऊन कन्हेरी मठाचं दर्शन घ्यायला येणार. महादेव जानकरांचं वक्तव्य. शिट्टी चिन्ह घेऊन देशभरात फिरणार. मी भाजपचा चमचा, काँग्रेसचा दलाल किंवा राष्ट्रवादीचा गद्दार होणार नाही असंही केलं स्पष्ट. नाशिकमध्ये भाजप आणि वंचित बहुजन आघाडीला धक्का. भाजपचे विक्रम नागरे, वंचितचे पवन पवार 15 तारखेला ठाकरे गटात प्रवेश करणार. दोघांनीही संजय राऊतांची भेट घेतली. बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडणाऱ्या महत्वाच्या आरोपीला अटक. उत्तर प्रदेशमधून आरोपी शिवकुमार गौतमसह 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात यश. मुंबई पोलीस आणि उत्तर प्रदेश पोलिसांची मोठी कारवाई.